हरे नमः. धर्माचा अजून मूर्तिमान पुतळा, धर्माचा अजून मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, दीक्षा देऊन जो जगतिया, दीक्षा देऊन जो जगतिया, बद्धा सहो उद्धरी, वाणीने वदता भागवती कथा, व्यासाप्रती भासला, तो हा गुरुश्री जनार्दन असा, शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे महामैत्री उवाच मौक्तुकै कुसुमेत्रभिर दुकुले स्फुरणतोरणैः महासुरभिर धूपैर मंडितं तत्र तत्र वै. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. सूत शौनकादिकांचाही संवाद चाललेला आहे आणि मैत्रेय विदुराला सांगतात. याप्रमाणे मैत्रेय म्हणतात मौक्तुकै कुसुमैस्त्रभिर दुकुले स्वर्णतोरणैः. पृथू महाराज हे प्रत्यक्ष भगवंताचे अंशावतार म्हणून त्यांनी जगत कल्याणार्थ अवतार धारण केला आणि त्यांनी पृथ्वीचं दोहन केलं. काल आपण ही संकल्पना समजून घेतली की दोहन केलं. शोषण ही गोष्ट वेगळी आहे आणि दोहन ही गोष्ट वेगळी आहे. त्याच्यामध्ये जे प्रेम आहे त्यामध्ये अंतःकरणातील जी भूमिका आहे ती आपल्याला सगळं मिळावं ही नाही, तर सर्वांना सगळं काही प्राप्त झालं पाहिजे. आपल्यापुरतं आपण प्राप्त करून घेताना सुद्धा निसर्गाला धक्का न लावता, पर्यावरणाला धक्का न लावता त्यातील सत्वांश आपण काढून घेतला पाहिजे. याप्रमाणे ते म्हणतात की प्रत्येकाचं वत्स नेमून, वत्स म्हणजे ज्याला वत्सलता आहे तो वत्स, अर्थात ज्याला आपण कन्व्हेनर असं म्हणतो, समन्वयक असं म्हणतो किंवा प्रमुखत्व ज्याला देतो, ते प्रमुखत्व प्रत्येकाच्या समाज गटाप्रमाणे त्यातल्या प्रमुखाला देऊन आणि त्यांच्या इच्छेनुसार त्यांना जे हवं ते त्यांनी काढून घेतलं. त्याला म्हणतात पृथ्वी दोहन. आणि पृथ्वीचं दोहन केल्यानंतर सर्व समाज सुखी झाला. यानंतर राजाने पृथ्वी सपाट केली. पृथ्वी हा पहिला राजा आहे की ज्यांनी सपाटीकरण केलेलं आहे. जे उबड खाबड जमीन होती, वर खाली डोंगराची जमीन होती, ती स्वच्छ केली, साफ केली आणि ही जमीन सपाट सलग करून ती वहिती खाली आणली, अर्थात सुपीक केली. कारण पीक का आलं नाही तर उतरणीवर कसं पीक येईल, डोंगरावर कसं पीक येईल, म्हणून त्यांनी जमिनीचं सपाटीकरण केलं. ती जमीन सपाट करून, समतल करून आज आपण ही संकल्पना राबवतो. जलसंधारण, भूमिसंधारण, मृतसंधारण हे काय? हे तेच आहे. मृतसंधारण ही संकल्पना, जलसंधारण. तर याप्रमाणे मृतसंधारण केलं. नव्या भाषेत सांगायचं तर भूमीचं व्यवस्थित संपादन केलं, संधारण केलं आणि जमीन समतल करून तिथे पीक पाण्यासाठी उपयुक्त केली. त्यानंतर जमिनीचं जसं योग्य पद्धतीने सपाटीकरण केलं त्याचप्रमाणे डोंगर आपल्या बाणाने नष्ट करून टाकले आणि प्रत्येक ठिकाणी एक नवीन वस्ती त्या ठिकाणी बसवली. कोणकोणती वस्ती? ते म्हणतात ग्राम ही संकल्पना आहे. गाव ही एक वस्ती आहे. त्याचप्रमाणे खेड, गाव, मग तालुका, जिल्हा हे जसं आपण म्हणतो आज, त्याप्रमाणे त्यांनी पट्टण म्हणजे मोठाले शहर, महानगर अशा प्रकारची रचना केली. या ते म्हणतात की यापूर्वी अशा प्रकारची रचना नव्हती. घोष म्हणजे गौळवाडे, घोष नावाची, जिथे फक्त गायीच राहतील, जनावरच राहतील अशा पद्धतीचे गौळवाडे तयार केले. त्यानंतर खेडे सगळ्या प्रकारच्या सोयींनी युक्त केले. ग्राम, पट्टण म्हणजे शहर, महानगर हे तयार केले आणि अशी पुरग्रामादी कल्पना
यापूर्वी अशा प्रकारचं पुर, ग्राम, पट्टण अशा प्रकारच्या संकल्पना नव्हत्या. त्या पृथूंनी आपल्या स्वतःच्या एक भूमिकेतून सिद्ध केल्या आणि समाजाला योग्य अशा पद्धतीने जमीन उपयुक्त करून दिली, उपलब्ध करून दिली. ते म्हणतात त्यानंतर त्यांनी यज्ञ केले. ज्या यज्ञामधले घोडे, जो अश्वमेध यज्ञाचा घोडा आहे तो इंद्राने पळवला. प्रत्येक वेळेला वेगवेगळे रूप धारण केले. शेवटी पृथूला राग आला. त्यांनी सांगितलं इंद्राला आपण ठार करू. पण त्या ठिकाणचे ऋत्विज जे होते त्यांनी सांगितलं इंद्राला मारू नका, तुम्ही क्षमा करा. आणि त्यांनी क्षमा केली. नंतर हा घोडा प्रत्येक वेळेला पृथूच्या पोरांनी, मुलांनी आणला शोधून, म्हणून त्याचं नाव विजिताश्व असं ठेवण्यात आलं. ज्यांनी घोडा जिंकला म्हणून, घोडा परत आणला म्हणून त्याला विजिताश्व असं म्हणतात. याप्रमाणे त्यांनी यज्ञ केला. 99 यज्ञ पूर्ण झाले आणि मग ब्रह्मदेव म्हणाले, हे राजा, तुझा 100वा यज्ञ पूर्ण झालाच अशी मी तुला आशीर्वाद देतो. आणि ब्रह्मदेवाचं यांनी ऐकलं. मोठ्या लोकांचं ऐकावंही लागतं. त्याप्रमाणे यांनी मोठ्या लोकांचं, ब्रह्मदेवाचं ऐकलं. आणि याच वेळेला भगवान यज्ञनारायण तिथे प्रगट झाले. यज्ञनारायणांनी त्यांना आशीर्वाद दिला. त्यानंतर पुन्हा या राजाने आपल्या अवभृत स्नान केलं. यज्ञ परिपूर्ण झाल्यानंतर मग भगवानपि राजर्षे सोपाध्यायाच्या च्युतः हरण्यव मनोमुष्य स्वधाम प्रत्यपद्यत. मग भगवान विष्णू जे प्रगट झाले होते अग्निनारायण, ते आपापल्या धामाला गेले. त्यानंतर पुन्हा राजाने आता आपण लोकांना दानधर्म करू म्हणून एक प्रकारची सर्व समाजाला एकत्र करून त्याला उपदेश करावा म्हणून एक मोठ्या अशा प्रकारचं, ज्याला आपण सप्ताह वगैरे जसा करतो त्याप्रमाणे एक मोठा उपक्रम केला. मैत्रेय म्हणतात विदुरा, याप्रमाणे राजाने एवढ्या एक मोठा सत्र त्या ठिकाणी आयोजित केलं. या सत्राच्या वेळेला मौक्तिक कुसुमस्त्रभीर, सगळीकडे मोत्यांच्या झालरी लावलेल्या होत्या. सगळीकडे फुलांचे वर्षाव होत होते. संपूर्ण रस्त्यावर फुलं पसरलेली होती. सोन्याचे तोरण लावलेले होते. महासुरभीर धूपैर, आणि सगळीकडे धूप दीप यांनी मंडित अशा प्रकारचं हे वातावरण होतं. यानंतर चंदना, सगळ्या रस्त्यावर चंदनाचे सडे टाकलेले होते. रथ्या चतुर्मार्ग गवतम, सगळीकडे फुलं, अक्षता आणि या सर्वांचा सडा जणू काही पडलेला होता. समृद्ध कदली स्तंभही, सगळीकडे केळीचे स्तंभ उभे केलेले आणि सुंदर सुंदर अशा प्रकारचे झाडं त्या ठिकाणी. त्या झाडांना सुद्धा अनेक माला लावलेल्या होत्या. समलंकृतम प्रजास्तम, सगळीकडे दिवाळीप्रमाणे सगळीकडे दिवे लावलेले होते. प्रजास्तम दीपबलिभी समृताशेष मंगलैही, आणि शंख दुंदुभी घोष, ब्रह्मघोष चाललेले. आणि यावेळेला सर्वत्र मोठा आनंद होत होता. याच वेळेला यांच्या या सत्रामध्ये त्यांनी संपूर्ण समाजाला उपदेश करावा म्हणून उपदेश सुरू केला. विदुर म्हणतात, मग या राजाने काय उपदेश केला ते आम्हाला सांगा. मैत्रेय सांगतात, गंगा यमुनयोर नद्यो, गंगा आणि यमुना या नदीच्या मध्य क्षेत्रामध्ये राजाचं हे सत्र चाललेलं होतं. तिथे कशासाठी तर भोगान पुण्य जेहाशया, आपल्याला पुण्यही प्राप्त व्हावं आणि त्यातून समाजाचं कल्याणही व्हावं, त्यांना उपदेश करावा म्हणून या ठिकाणी त्यांनी हा उपदेश सुरू केला. आणि ते म्हणतात, सगळे ब्राह्मण ऋत्विज सगळे त्या ठिकाणी असताना राजा सगळ्या प्रजेला बोलू लागला. आता राजा प्रजेला बोलत असताना त्याचे मुलंही तिथे होते. म्हणजे मुलांना वेगळा उपदेश करायची गरज नाही, आपोआपच समाजाला केलेला उपदेश मुलांपर्यंत गेला. सभ्या शृणुतो भद्रंबाहा, ते म्हणतात राजा बोलू लागला, सभ्या शृणुतो भद्रंबाहा, हे लोक हो, सभ्य लोक हो, ऐका. साधवो य इहा गताः, या ठिकाणी आपलं कल्याण हो. या ठिकाणी अनेक महानुभाव, मोठमोठे पुरुष, संत, महात्मे या ठिकाणी आलेले आहेत आणि मी तुम्हाला हा उपदेश करतो. हा उपदेश त्यासाठी आहे की माणसाने कसं वागावं. या उद्धरेत कर्मराजा प्रजा धर्मेश्वर शिक्षयन, काल सांगितल्याप्रमाणे
राजाने धर्ममार्गाने चालावं. राजाने समाजाकडून कर घ्यावा, परंतु त्याचा विनियोग समाज कल्याणासाठी करावा, नाही तर तो समाजाच्या पापाचा भागीदार होतो. म्हणून राजधर्म सांगितला. त्यानंतर भगवंतानी हे इहामूत्रचे लक्षण ते कर्म प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने कर्म करावं आणि कर्मातूनच त्याला मुक्ती प्राप्त होते. कर्मातून ज्ञान, ज्ञानातून मुक्ती. याप्रमाणे प्रत्येकाच्या अधिकारानुसार त्यांनी कर्म करावं. इथं शब्द वापरलाय यथाधिकारा वसितार्थ सिद्धया. यथाधिकारा, आपला जो जो अधिकार आहे त्या अधिकारानुरूप आपण कर्तव्य करावं, कर्म करावं. आपल्या अधिकाराप्रमाणे आपण कर्तव्य केलं म्हणजे प्रत्येकाचं कर्तव्य त्याच्या त्याच्या व्यक्तिमत्वाप्रमाणे, त्याच्या त्याच्या अधिकाराप्रमाणे त्याला फलदायक ठरतं. जसं अधिकारानुरूप कर्तव्य करावं, कर्म करावं आणि प्रत्येकाने कशा पद्धतीने वागावं हे त्यांनी सांगितलं. यम नित्यदा बिभ्रत आशुपापम. माणसं हे या सेवया, भगवंताची सेवा धर्माच्या पालनाने आपोआपच होते आणि त्यातून प्रत्यक्ष हरी प्रसन्न होतो. हुताशने पारहंस पर्युः. ते म्हणतात उपनिषदाचं ज्ञान हे माणसाला कल्याण करणारं ज्ञान आहे. जे भगवंतानी वेदातून सांगितलं तेच उपनिषदातून सांगितलं. आणि ज्याप्रमाणे स्वच्छ आरशामध्ये आपलं प्रतिबिंब स्वच्छ पडतं, त्याप्रमाणे ते म्हणतात आपण जर स्वच्छ बुद्धीने कार्य केलं तर आपल्याला स्वच्छ अशा प्रकारचं मन आपलं सिद्ध होतं. म्हणून स्वच्छ बुद्धी समाधीना बिभ्रत्यार्थ दृष्टये यत्रेदमादर्श इवाव भासते. दर्श म्हणजे आरसा. आपण आरसा जर स्वच्छ असेल तर जसं आपलं रूप स्वच्छ दिसतं, प्रतिबिंब स्वच्छ दिसतं, त्याप्रमाणे ते म्हणतात आपल्या कर्तव्य कर्माने आपण स्वच्छ मनाने भगवत गुणाचं वर्णन केलं तर आपल्याला आपोआपच आपलं स्वतःचं आत्मदर्शन त्यातून होतं. यम नित्यदा बिभ्रत आशुपापम नश्यन्ति मुं सर्व गुणा भजन्ति. भगवान हा सर्व गुणान भजन्ति. गुणरूप का धारण केलंय भगवंतानी की आपलं मन कुठेतरी लुब्ध होतं ते गुणामध्ये. जसा भुंगा हा सुगंधामध्ये लुब्ध होतो तसं मन सुद्धा गुणाच्या भोवती फिरत असतं. म्हणून भगवंतानी गुणरूप धारण केलं, ज्या गुणातून आपल्याला निर्गुणाकडे जाता येतं. तुष्टवो हृष्ट मनसा साधू आदिन साधवा. या वेळेला मग त्यांनी सांगितलं हिरण्यकश्यपुश्चापी भगवान निंदया तमाहा. या ठिकाणी मैत्रेय म्हणतात विदुरा, हिरण्यकश्यपू इतका वाईट होता, त्याने देवाची निंदा केली, पण प्रल्हादामुळे तो मुक्त झाला. तसा वेन वाईट होता, पण पृथूमुळे वेन सुद्धा मुक्त झाला, कारण पृथू चांगला निघाला म्हणून वेन मुक्त झाला. ते म्हणतात हिरण्यकश्यपुश्चापी भगवान निंदया तमः विविक्षुरत्यगा सुनो प्रल्हादस्यानुभावतः. याप्रमाणे त्यांनी सांगितलं. एवढ्यात या सत्रामध्ये प्रत्यक्ष सनक सनंदन सनातन सनत कुमार हे अवतीर्ण झाले. हे आल्याबरोबर त्यांचं स्वागत केलं. राजाने अभ्युत्थान दिलं, त्यांचं स्वागत केलं अशी स्मृती सांगतात. स्मृतीमध्ये असं सांगितलं की एखादा मोठा आपल्यापेक्षा ज्येष्ठ ज्ञानाने वयाने त्याचप्रमाणे कर्माने श्रेष्ठ जर ग्रहस्थ आला, माणूस समोर आला तर त्याला अभ्युत्थान का द्यावं त्याचं विवरण त्यांनी स्मृतीच्या संदर्भात सांगितलंय. स्मृतीचा उल्लेख करून सांगितलंय की अशा प्रकारे जर आपण अभ्युत्थान देत असताना काय होतं तर आपला प्राण तिथपर्यंत जातो आणि अभ्युत्थान नाही दिलं तर आपला प्राण निघून जाऊ शकतो. म्हणून उभा राहावं, म्हणून अभ्युत्थान द्यावं, म्हणजे प्राण पुन्हा आपल्यामध्ये राहतो अशी स्मृती आहे. आपल्याला ते खरं जरी वाटत नसलं तरी स्मृतीचे शब्द त्यांनी सांगितले. याप्रमाणे स्मृती देखील असं म्हणते की अभ्युत्थान यासाठी द्यायचे की आपले प्राण पुन्हा आपल्या जागेवर बसावेत. ते म्हणतात याप्रमाणे सनक सनंदन सनातन सनत कुमार यांना अभ्युत्थान दिलं आणि त्यांना आसनावर बसवलं. आनंद वाटला. मैत्री म्हणतात विदुरा याप्रमाणे इति ब्रुवाणं नृपतीं प्रथदेवद्विजा तयाः. मैत्री उवाच जनेषु प्रगण सर्वस्वं पृथून पृथुल विक्रमम्. अशा प्रकारे पृथूने मोठा विक्रम केला आणि मग सनक सनंदन सनातन सनत कुमार आल्याबरोबर त्यांनी
पूजा अर्चा करून विचारलं, महाराज बरं झालं आपण या सत्रामध्ये उपस्थित झालात, आम्हाला काहीतरी उपदेश करा. का तर अहो तुमच्यासारखे ज्ञानी या सत्रामध्ये येणं हे आमचं भाग्य आहे. त्यामुळं तत्पाद शौच सलिले मार्जिता, तुमच्या पायाच्या तीर्थाने आम्ही जर अंगावर मार्जन केलं तर आम्ही पवित्र होऊ. तेव्हा बरं झालं तुम्ही आलात. याप्रमाणे हात जोडले. अहो आचरितम किं मे मंगलम मंगलाय जनाः, आपण मंगलाचे मंगल आहात. मंगलकारकता ही आपल्यापासूनच जन्माला आलेली आहे. त्यामुळं ही मोठी दुर्लभ गोष्ट आहे. आणि तुमच्या या ठिकाणी चरण स्पर्शामुळे आम्ही आनंदित झालो, आम्हाला आनंद वाटला. स्वागतम वो द्विजश्रेष्ठा, तुमचं स्वागत असो. याप्रमाणे मैत्रेयांनी विदुराला सांगितलं. आणि ते म्हणतात, सनत कुमार म्हणतात, साधू पृष्ठ महाराज सर्वभूत हितात्मना. अहो पृथू महाराज, अहो तुम्हाला आम्ही काय उपदेश करायचा, तुम्ही प्रत्यक्ष भगवंताचे अंशावतार आहात. तेव्हा ते म्हणाले, हो पण मला सुद्धा उपदेशाची गरज आहे. कारण जरी अवतार झाला तरी गोपालकृष्णांनी सांदीपनी ऋषीच्या कडे जाऊन शिक्षण घेतलंच. त्याप्रमाणे अवतार जरी असला तरी तुमच्यासारख्या साधू महात्म्याकडून ज्ञान श्रवण करणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि मग या ठिकाणी त्यांनी ज्ञान त्यांना सांगितलं की जीवन कसं असावं, त्याचप्रमाणे योग मार्ग काय, कर्म मार्ग काय, भक्ती मार्ग काय, हे या ठिकाणी हे सगळे आशय कसे दग्ध करायचे हे त्यांनी त्यामध्ये सांगितलं. अहंकार काय असतो, उपाधी कशी आहे, त्याचप्रमाणे आपल्यामध्ये प्रतिबिंबामध्ये आपण द्वैत कसं पाहतो. आणि या सगळ्यामध्ये चेतना म्हणते बुद्धे, आपली बुद्धी ही अचेतन जरी असली तरी ती सचेतन कशी होते, तिला भगवंताच्या चैतन्याचा स्पर्श कसा होतो हे त्यांनी सांगितलं. आणि हे सांगताना ते म्हणतात, न कुर्यात करीत संगम कुणीही तमस्तीव्रम तिथी ऋषुः, आपण संग तेवढा वर्ज्य केला पाहिजे. आपलं ज्ञान जर कायम टिकवायचं असेल, कारण ज्ञान आणि विज्ञान हे केवळ संगानेच नष्ट होतं. म्हणून चिंतेमुळे ज्ञान आणि केवळ संगामुळे विज्ञान म्हणजे अनुभवाचं ज्ञान हे नष्ट होऊन आपल्याला अनेक योनींच्या मध्ये फिरत राहावं लागतं. अज्ञानांदाच्या अंधकारामध्ये फिरावं लागतं. धर्मार्थ काम मोक्षाणाम यजन दिव्यातनम. याप्रमाणे हे ज्ञान सांगत असताना सागर हा ज्याप्रमाणे सागराचं उदाहरण दिले की सागर हा त्याच्या अनेक, जरी त्याला किती भरती आली तरी तो मर्यादा सोडत नाही, आणि जरी ओहोटी झाली तरी तो मर्यादा सोडत नाही. त्याप्रमाणे कृच्छ्रो महानिह भवार्णवमप्लवेशिम. आणि मग ग्रह या सागरामध्ये ज्याप्रमाणे मोठमोठी तिमिंगिल असतात, ग्रह असतात, मोठमोठे सुसरी मगरी असतात, त्याप्रमाणे आपल्या अंतःकरणातले राग लोभादी ह्या मगरी आपल्याला गिळंकृत करण्याचा प्रयत्न करतात. परंतु या सगळ्यातून जो ज्ञानी आहे तो मात्र वाचतो. याप्रमाणे मैत्रेय म्हणतात, विदुरा स एवं ब्रह्मपुत्रेण कुमारेण आत्ममेधसा. अशा प्रकारे या कुमारांनी म्हणजे सनत कुमारांनी हे ज्ञान सांगितलं. आणि उपभोग शून्य स्वामी ही जी संकल्पना आज आपण वापरतो की कोणत्याही प्रकारच्या उपभोगाशिवाय आपण स्वामित्व जरी असलं तरी तिथे उपभोग नकोय. उपभोग म्हटलं की त्यामध्ये आपली लिप्तता आली. त्यामुळे स्वामित्व असावं पण उपभोग शून्यता असावी. ज्याला आज आपण विश्वस्त शब्द वापरतो तो त्यांनी वापरलेला आहे. साधुश्चिष्टम हिमे सर्व महात्मानं संकिम ददे प्राणादारा सुद्धा ब्रह्मग्रहास परिच्छदा. म्हणून कुटुंबात राहताना सुद्धा आपण केवळ मालक असून सुद्धा उपभोग शून्य आहोत अशा प्रकारच्या, पण मालकीचा अहंकारही नको आणि भोगामध्ये लिप्तताही नको, अशा प्रकारचं जर आपण संतुलित आपली वर्तणूक ठेवली तर आपण या संसारात सुद्धा मुक्त होऊ शकतो. याप्रमाणे कर्माध्यक्षांच्या मनवानं, अध्यक्ष ज्याप्रमाणे अलिप्त असतो त्याप्रमाणे कर्माध्यक्षांच्या मनवानं आत्मानं प्रकृते परम ग्रहेशो वर्तिमानोपी मानोपी स साम्राज्यशे अन्वितः. याप्रमाणे उपदेश केला आणि सनत कुमार तिथून निघून गेले. त्यानंतर यांना 5 पुत्र झाले होते.
पृथूला 5 पुत्र झाले. त्यापैकी विजिताश्व हा मोठा होता. विजिताश्व, धूम्रकेश, हर्यक्ष, द्रविण आणि वृक असे 5. या 5 जणांना त्यांनी 5 वेगवेगळ्या ठिकाणचे राज्य वाटून शेवटी हे वनामध्ये निघून गेले. आणि वनात निघून गेल्यानंतर पुढे योग समाधी त्यांनी लावला आणि तपश्चर्या सुरू केली. पहा, प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे, पण तपश्चर्या केली. वनामध्ये जाऊन वानप्रस्थ स्वीकारून तपश्चर्या केली. आरब्ध उग्र तपसे यथा विजय पुरा. कंद मूल फलाहारा, केवळ कंद मूळ फल यांचं सेवन करून घोर तपश्चर्या केली, अभक्ष. आणि नंतर तर फक्त उपाशी राहिले, फक्त वायुभक्षी राहिले. पंचाग्नी साधन केलं. पंचाग्नी साधन म्हणजे उन्हाळ्यामध्ये सगळ्या बाजूने अग्नी लावायचा आणि वरती सूर्याचा अग्नी, आणि हिवाळ्यामध्ये सगळ्या बाजूनी थंड अशा ठिकाणी थांबून बर्फामध्ये थांबायचं. ग्रीष्मे पंचत्वा वीरो वर्षा स्वासमुनीही. पावसामध्ये उन्हामध्ये आपल्या स्वतःच्या शरीराचं, ज्याला आपण तप म्हणतो, तप म्हणजे काय, कष्ट सहन करणे म्हणजे तप. शरीराचं तप, मनाचं तप, वाणीचं तप, या पद्धतीच्या तपाच्या संकल्पना आहेत. वाणीचं तप हे मौन आहे, मनाचं तप हे आपल्यावरचं नियंत्रण आहे, आणि शरीराचं तप म्हणजे पंचाग्नी साधन आहे. याप्रमाणे असं राहिल्यानंतर वायू वायौ क्षितो कार्यम, आणि शेवटी समाधी पर्यंत गेले. आणि कशा पद्धतीने स्वतःचा देह आणि ब्रह्म तत्वापर्यंत नेला याचं वर्णन करेल. ब्रह्मभूतो दृढम काले, ब्रह्मभूत शब्द वापरलाय. ब्रह्मीभूतत्व कधी प्राप्त होतं, जेव्हा या संपूर्ण कलेवराला पंचमहाभूताच्या स्वाधीन करायचं. संपीड्य पायुम पार्ष्णिभ्याम हा सगळा योग मार्ग आहे. त्यांनी हळूहळू मूलाधार चक्रापासून जी कुंडलिनी नाडी प्रगट होते ती नाभी, हृदय, वक्षस्थल, कंठ आणि मस्तक इथपर्यंत तिला नेलं आणि नंतर ब्रह्मरंध्रामध्ये स्थिर केली. त्यानंतर सांसारिक भोगाची लालसा तर नष्ट झालेली होती आणि पार्थिव शरीरामध्ये आता काही शिल्लक राहिलं नव्हतं. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला दान करून टाकायची. तेज सूर्याला दान करायचं, शरीर पृथ्वीला दान करायचं, जलतत्व पाण्याला दान करायचं, श्वास वायूला दान करायचा, आणि शेवटी आकाशाला पोकळी दान करायची. याप्रमाणे हे सगळं शरीर दान करून वायूमध्ये लीन करून टाकलं. वायू नंतर अहंकारात लीन होतो, अहंकार शेवटी महत्त्वात लीन होतं, महत्त्व मायेत लीन होतं, आणि माया परब्रह्मात लीन होते. याप्रमाणे मायोपाधिक जीव नष्ट करून टाकला. त्यांचा हा जीव, मायोपाधिक जीव ब्रह्मतत्वामध्ये लीन झाला हे पाहिल्याबरोबर अर्ची त्यांच्या सोबतच होती, त्यांची पत्नी. तिने ताबडतोब त्यामध्ये आपल्या स्वतःच्या अंतराग्नीनं स्वतःचा देह भस्मसात केला आणि त्यांच्यासोबत ती सती गेली. आलक्ष किंचित विलप्यसा सती. थोडंसं दुःख वाटलं, परंतु नंतर ती सती गेली. त्यानंतर देवाने सांगितलं, अहो इयम मधुरवन्या याचै मभुजा पथिम्म. याप्रमाणे भगवंताची कीर्ती सर्वांनी गायली आणि अनुदिनमिदमा आदरेण शृण्वन, आणि या अध्यायाला त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे. भागवताच्या प्रत्येक अध्यायाला आशीर्वाद आहे. त्याप्रमाणे अनुदिनमिदमा आदरेण शृण्वन पृथुचरितं पृथयन् विमुक्त संगाः. जो हे पृथ्वीचरित्र ऐकतो त्याला भगवंताची कृपा लाभते. सतत भगवंताच्या भक्तीमध्ये तो तल्लीन होतो. भगवती भव सिंधू पोत पादे सचनुमुडाम लभते रतिम मनुष्या. याप्रमाणे त्यानंतर पुढे मैत्रेय म्हणतात, विदुरा विजिताश्व हा राजा झाला आणि त्यानंतर विजिताश्वानी हर्यक्ष्व त्याला पूर्व दिशा, धूम्रकेशला दक्षिण दिशा, वृकाला पश्चिम दिशा आणि द्रविणाला उत्तर दिशेचं राज्य वडिलांनी वाटून दिलेलं होतं. त्याप्रमाणे ते राज्य करू लागले. त्यानंतर इंद्राकडून त्यांनी अंतर्धान होण्याची विद्या आत्मसात केली होती, म्हणून त्याला अंतर्धान शब्द सुद्धा वापरतात. आणि त्यामुळं या विजिताश्वाला अंतर्धान हा दुसरा शब्द आहे. इंद्राकडून ही विद्या प्राप्त केली, कारण इंद्राने घोडा पळवला आणि मग याच्यावर उपकार करायचा म्हणून इंद्राने सांगितलं, मी तुला अंतर्धान होण्याची विद्या देतो, मला क्षमा कर. आणि म्हणून
इंद्राच्याकडून यांनी अंतर्धान विद्या घेतली आणि अंतर्धानाला नभस्वती नावाची पत्नी, तिच्यापासून हविर्धान नावाचा पुत्र झाला. हविर्धानीपासून बर्हिषद, गय, शुक्ल, कृष्ण, सत्य, जितव्रत अशा प्रकारचे 6 पुत्र झाले. आणि त्यानंतर हविर्धानाचे पुत्र महाभाग बर्हिषद, ज्याला प्राचीन बर्ही म्हणतो आपण, तो हविर्धानाचा पुत्र. तो कर्मकांडामध्ये तल्लीन होता. आणि सामुद्री नंतर हा त्यांच्यापासून पुढे बर्हिषद झाला. तो योगाभ्यासामध्ये आणि कर्मकांडामध्ये कुशल होता. त्यांनी सगळ्या भूमीवरती दर्भ अंतरलेले होते, त्यामुळे त्याला प्राचीन बर्ही असं नाव प्राप्त झालं. प्राचीन बर्ही याला समुद्राची कन्या शतद्रुती ही प्राप्त झाली. शतद्रुती एवढी सुंदर होती की जेव्हा ती अग्नीच्या भोवती प्रदक्षिणा करू लागली लग्नाच्या वेळेला, तेव्हा अग्नी सुद्धा तिच्यावर मोहित झाला. इतकी ती सुंदर होती. तुल्य नामवर्ता सर्वे धर्मस्नातला प्रचेतसाहा, याप्रमाणे तिच्यापासून 10 पुत्र झाले प्राचीन बर्हीला. त्यांचं एकच नाव ठेवलं, प्रचेता, एकच नाव. 10 मुलांचे एकच नाव ठेवलं. आणि ते अत्यंत धर्मज्ञ. ते म्हणाले, काय करू? वडील म्हटले, असं कर, तुम्ही तपश्चर्येला जा. आणि असं म्हटल्यानंतर प्रचेतसा पितुर्वाक्यम शिरसादाय साधवाहा, वडिलांची आज्ञा शिरसावंद्य मानून हे तपश्चर्येला गेले. कुठे गेले? तर समुद्रामध्ये गेले. समुद्रमुप विस्तीर्ण. जाता 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 एक त्यांनी समुद्रा एवढं मोठं सरोवर पाहिलं. अरे काय मोठं सरोवर आहे म्हणले, काय पाणी याच्यामध्ये. आणि त्या सरोवरामध्ये नीलकमल उमललेले होते, लाल कमलही उमललेले होते. रात्री आणि सकाळी दोन्ही वेळेला कमल उमलायचे. याप्रमाणे इंदीवर, कमल हे वेगवेगळे कमलाचे प्रकार आहेत. याप्रमाणे वृक्ष, लता हे बाजूला सगळे होत्या. मृदंग, पणव यांचा आवाज त्या ठिकाणी येत होता. अनेक लोक राग रागिणी ते गात होते. अरे काय सुंदर वन आहे आणि या वनामध्ये हे तळ आहे, त्या ठिकाणी आपण थोडं थांबू. म्हणून ते थांबले. तिथे थांबले की तेवढ्यात त्या तळ्यामधून भगवान शंकर प्रगटले. शंकर प्रगटल्याबरोबर शंकराला नमस्कार केला. रुद्रवाच युवेदी विष शत पुत्रा विदितम विश्चकीर्षतम. शंकर म्हणाले, मला माहित आहे तुम्ही कोणाचे पुत्र आहात, तुमचं नाव प्रचेत आहे हे मी जाणतो. तेव्हा तुम्ही भगवंत विष्णूच्या तपश्चर्येसाठी निघालात हे मला माहित आहे. परंतु तुम्ही आता माझ्याकडून एक मंत्र, स्तोत्र रूपाने मी तुम्हाला मंत्र देतो. ते स्तोत्राचा जप तुम्ही करा, म्हणजे तुम्हाला विष्णू प्रसन्न होतील. भगवंतम वासुदेवम प्रपंच प्रियो हिमे. आणि मग मैत्री म्हणतात, विदुरा, रुद्रानी त्यांना जो श्लोक किंवा ज्याला आपण स्तोत्र म्हणू, हे स्तोत्र सांगितलं. ते स्तोत्र दीर्घ आहे. त्या स्तोत्रामधून त्यांनी भगवान विष्णूची स्तुती केलेली शिवानी. आणि रुद्रवाच जितंत आत्मविद्धुर्य स्वस्थ ये स्वस्तुरस्तु मे भवता राध साराधम सर्वात्मा आत्मने नमः. भगवंताला नमस्कार केलेला आहे. आणि भगवंताची स्तुती करणारं हे स्तोत्र आहे. नमस्तय लोक्यपालाय सह ओजो बलाय च. त्या भगवंताला नमस्कार केलाय. आपण हिरण्यवर्ण आहात. आपल्यापासूनच सर्व विश्व निर्माण झालं. सगळी ऊर्जा, सगळं सामर्थ्य आपलंच आहे. आणि आपण सर्व कारण, कार्य आणि कर्तृत्व हे सगळं आपलंच आहे. कार्य, कारण, कर्तृत्वे कारण भगवानच आहे, कार्यही भगवानच आहे. आणि त्याचा जो मूळ स्वरूप आहे, ज्याची इच्छा आहे ती भगवंताचीच आहे. कारण रूपाने भगवान, कार्य रूपाने भगवान आणि जे चाललंय त्या रूपाने सुद्धा भगवानच आहे. त्यामुळे नमो धर्माय बृहते कृष्णाय कुंठमेधसे. भगवंताला स्तुती करून आपण कसे आहात, सर्व सौंदर्याने संपन्न आहात. पद्मकोश पलाशाक्षम सुंदरबृ सुनासिकम. आपलं सौंदर्य, आपलं लावण्य, आपला पितांबर, लसत पंकज किंचलक दुकुल अमृष्ट कुंडलम. आपल्या कानातले कुंडल, त्याचप्रमाणे मकराकृती कुंडल, डोक्यावरती असलेला किरीट, शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेली आपली मूर्ती आम्हाला खरोखर वंद्य आहे म्हणून नमस्कार केला. यद भक्ती योगो भयद सर्वधर्म भवान भक्तिमतालभ्यो दुर्लभ सर्वदेही नाम. आणि सर्व सामान्यांना तुमचं दर्शन होणं दुर्लभ आहे.
तेव्हा आपण सर्वत्र व्यापक आहात, बाहेर आत आपणच व्यापक आहात. अथानंघ्रे स्तव कीर्ती तीर्थयो अंतर्भयस्नान विधूत पापमनाम. आणि आपल्या प्रत्यक्ष दर्शनाने आपल्या माणसाच्या अंतरंगातलं पाप नष्ट होतं. त्याचप्रमाणे जसा एखादा माणूस स्नान करायला लागला, नदीमध्ये उतरला, विहिरीत उतरला, म्हणजे सगळ्या बाजूनी पाणीच असतं, वरती पाणी, खाली पाणी, बाजूला पाणी. तसं तुमच्या भक्तीमध्ये जो तल्लीन होतो त्याच्याजवळ पाप येऊ शकत नाही. सगळीकडे पुण्यमयता त्याच्यामध्ये असते. यत्रेदम व्यजते विश्वम विश्वस्मिन् भ्रमति यत्. अशा पद्धतीची प्रार्थना करून त्याने सांगितलं, हे जो सकाळी उठून हे स्तोत्र वाचेल, इदम यः कल्प उत्थाय प्रांजली श्रद्धयान्वितः शृणुयात् श्रावयन् मृत्युमुच्यते कर्मबंधनैः. तो कर्मबंधापासून मुक्त होतो. अशा प्रकारचा याला आशीर्वाद दिलेला आहे. त्यानंतर मैत्रेय म्हणतात, विदुरा, या सगळ्या स्तोत्राचं विवरण त्यांनी या प्रचेतसांना केलं. आणि मग प्रचेताला सांगितलं की याचं तुम्ही पठण करा, मनन करा. मी जे स्तोत्र तुम्हाला सांगितलं ते स्तोत्र, याला योगादेश म्हणतात. हे योगादेश स्तोत्र आहे. योगादेशमुपासाद्य धारयन्तो मुनिव्रता. हा याचे धारणा तुम्ही करा. योगादेश नावाचं हे स्तोत्र. इदमः पुरास्माकं भगवान विश्वसृक्पती. हे स्तोत्र माझ्या मनचं नाही, हे ब्रह्मदेवानी गायलेलं स्तोत्र आहे. ते म्हणतात, इदमः पुरास्माकं भगवान विश्वसृक्पती. ज्या वेळेला भगवंतानी जगाची निर्मिती केली तेव्हा प्रजापती भगवान ब्रह्माजीने या भृगू वगैरे जे 10 ऋषी निर्माण झाले पहिल्यांदा, ते निर्माण करण्याचं सामर्थ्य त्यांना का प्राप्त झालं, तर हे स्तोत्र त्यांनी गायलं. म्हणून पहिले जे 10 ऋषी उत्पन्न झाले, भृगू, वसिष्ठ वगैरे, हे त्यांच्या कृपेने उत्पन्न झाले. म्हणून अथेदम नित्यदान युक्तो जपन्यव मोहित कुमान. याप्रमाणे या स्तोत्राचं तुम्ही पठण करा. असं सांगितल्यानंतर मैत्री म्हणतात, विदुरा, इथे संदेश भगवान बार्षदेरभूपूजितः पश्यताम राजपुत्राणम तत्रैव अंतर्दधे हराः. आणि तिथून हर महादेव अंतर्धान पावले. अंतर्धान पावल्याबरोबर मग हे सगळे त्यांचे पुत्र प्रचेतस पुन्हा तपश्चर्याला गेले, समुद्रामध्ये तपश्चर्याला गेले. प्राचीन वरिष्ठम क्षत्र. इकडं प्राचीन बर्ही यज्ञयागामध्येच तल्लीन होते. प्राचीन बर्ही आपल्या कर्मामध्येच तल्लीन होते. आणि तेवढ्यात नारदाचं आगमन झालं. भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण. नारदाचं आगमन झाल्याबरोबर नारद म्हणाले, अरे प्राचीन बरी, तू काय करू लागलास? म्हणले, मी यज्ञ करू लागलो. अरे आता किती यज्ञ करणार? पृथ्वीवर एकही जागा शिल्लक ठेवली नाही, सगळीकडे तू दर्भाचंच अंथरूण करून टाकलेस. ते म्हणाले, मला यज्ञ करण्यामध्ये खऱ्या अर्थाने मुक्ती प्राप्त होते असं मला वाटतं. नारद म्हणाले, चुकीचं आहे. अरे यज्ञ हे कर्म आहे आणि या कर्माने माणसाला मुक्ती प्राप्त होत नसते. मुक्ती ज्ञानाशिवाय प्राप्त होत नाही. ज्ञानामोक्ष हा सिद्धांतच आहे. कर्माने मुक्ती नाही. कर्माने तुमच्यामधील जी भावना आहे ती शुद्ध होईल. चित्तशुद्धीसाठी कर्म आहे, पण मुक्तीसाठी ज्ञानच कारणीभूत आहे. असं ऐकल्यानंतर ते म्हणे, नाही, पण कर्म श्रेष्ठ आहे असं मला वाटतं. असं ऐकल्याबरोबर नारद म्हणतात, अरे मी आताच नरकामधून जाऊन आलो. तुम्ही नरकात गेले? हो म्हणले. नारदोध्यात्म तत्वज्ञ. ते म्हणाले, अहो माझा संचार सगळीकडे, मी स्वर्गात जातो, नरकात जातो, विष्णू लोकात जातो, ब्रह्मलोकात, तुझ्याकडे आलो. नरकामध्ये मी गेल्याबरोबर तिथे मोठमोठे क्रव्यात प्राणी मला दिसले. वाघ आहेत, सिंह आहेत, लांडगे आहेत. आणि मी त्यांना विचारलं, तुम्ही इथे दुतर्फा का बसलात? जसं आपण या दसऱ्याच्या दिवशी देवीला गेलो म्हणजे सगळे ब्राह्मण मंडळी बसतात दुतर्फा, दक्षिणा आपण त्यांना देतो. हे सगळे दुतर्फा बसले. म्हणजे का बसला तुम्ही दुतर्फा? ते म्हणले, अहो आम्ही प्राचीन बरीची वाट पाहतो. कशासाठी? म्हणे, अहो तो आला की आम्ही त्याला फाडून खाणार. कारण त्यांनी यज्ञ करून जी हत्या केली, यज्ञ करून जे त्या ठिकाणी पशु हत्या केली,
त्याचं पाप त्याला लागलं आणि ते आता आम्ही त्याचा वचपा काढण्यासाठी इथं बसलो. असं म्हणल्यावर दुःख आणि सुखाबाबतीही. असं ऐकल्यानंतर तो म्हणला, असं मग मी एवढा यज्ञ करून उपयोग नाही? न जाना मी महाभाग परम कर्मापद्धती. महाराज मला हे माहीत नाही. मला वाटलं कर्म करत राहिलं म्हणजे माणसाला मुक्तीचा मार्ग खुला होतो. नाही म्हणले. ग्रहेषु कूट धर्मेषु. नाही. नारद म्हणाले, तुम्ही कर्म करताल आणि पुन्हा गृहस्थाश्रमामध्ये तल्लीन होताल तर यातून तुमची मुक्ती शक्यच नाही. न परम विंदते मोडो ब्राह्मण संसारवर्त्मसु. तुम्ही मग संसारामध्येच फिरत फिरत राहणार. पुन्हा पुनरपी जननम पुनरपी मरणम यामध्येच तुम्ही फिरत राहणार. हेच चक्र तुमच्या अनेक आयुष्यामध्ये अनेक जन्माजन्मांतरामध्ये तुम्हाला भोगावं लागणार. नारद म्हणतात, भोभो प्रजापती राजन पुरुषून पश्यत्वयाध्वरे. तू जेवढा अध्वर म्हणजे यज्ञ, यज्ञामध्ये तू जेवढे जेवढे पशु मारलेस तेवढे सगळे येते त्वाम संप्रकृती ते सगळे तिथं बसलेले मी पाहिले. आणि म्हणून मला तुला उपदेश करावा असा वाटला म्हणून मी आलो. तुला निदान या सगळ्या कर्माच्या खाचरातून बाहेर काढावं, कर्माच्या या पंखातून तुला बाहेर काढावं, चिखलातून बाहेर काढावं म्हणून मी तुला काहीतरी उपदेश करायला आलो. ते त्वाम संप्रकृती म्हणून तो वैशसन तव संपरेतमय कुटे छिंद त्युत्थित मन्यवाहा. हे ऐकल्याबरोबर मग मात्र त्यांनी सांगितलं, महाराज असं असेल तर मला ज्ञानोपदेश करा, मला उपदेश करा. असं म्हणल्यानंतर त्यांनी सांगायला सुरुवात केली, अरे राजा, तुला मी आता एक चरित्र सांगतो. त्या चरित्रातून तुला याचा उपदेश आपोआपच होईल. आसीत पुरंजनो नाम राजा राजन बृहच्छवाहा. एक पुरंजन नावाचा एक राजा होता. एक पुरंजनाचं चरित्र हे भागवतातलं फार रंजक चरित्र आहे, रूपकात्मक आहे. आणि यातून आपल्याला उपदेश करण्याची, आपल्याला ज्ञानोपदेशाची एक मोठी संधी उपलब्ध होते. म्हणून आसीत पुरंजनो नाम राजा राजन बृहच्छवा. हा एक राजा होता पुरंजन नावाचा आणि त्याचा एक मित्र होता. तस्या विज्ञात नामासीत. अविज्ञात नावाचा त्याचा एक मित्र होता. ते दोघ जण अतिशय घनिष्ठ मैत्री दोघांची. आणि विज्ञात चेष्टिता. फिरत 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 हे दोघ जण मित्र फिरत 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 इकडे तिकडे भटकत होते. सोन्वेष मान शरणम बभ्राम पृथ्वीम प्रभू. सगळ्या पृथ्वी तलावर फिरत 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 नानुरूपम यदा विंद मभूत्सवना इमना इव न साधुमेने ता सर्वा भूतले यावती पुराहा. सगळीकडे फिरत 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 ते एके दिवशी कुठं आले. आता हे स्थान पहा कुठे. स एकदा हिमवतो दक्षिणेश्वथ सानुषु. दक्षिणेश्वथ सानुषु कुठे आले ते हिमवतो. त्यांनी वर्णन केलंय की हिमालय दक्षिणेला आहे, आपल्या तो उत्तरेला आहे. पण हे कुठं होते मग? हिमालयाच्या पलीकडच्या बाजूला, उत्तर ध्रुवाच्या तिथे. तेव्हा उत्तर ध्रुवाकडे आता यातला उत्तर भाग आणि हिमालयाच्या पुढे गेला की हिमालय पुढे आपल्याला दक्षिणेला दिसणार आहे. म्हणजे हे स्थान कुठे आहे तर उत्तर या ठिकाणी. अर्थात आपल्याला जे आज आपण उत्तर ध्रुव म्हणतो हे उत्तर ध्रुवच आहे. नानुरूपम ते म्हणतात. स एकदा हिमवतो. हा हिमालय कुठे होता? दक्षिणेश्वथ सानुषु. त्यांना दक्षिण बाजूला हिमालय पर्वत दिसला. आणि ददर्श नवभिर्द्वारभिः. आणि त्या दक्षिणेला हिमालय पर्वत आणि त्याच्या पलीकडे जे त्यांनी दक्षिणापथ, आपल्या या महाराष्ट्राला पूर्वी दक्षिणापथ नाव होतं. तेव्हा हा सगळा दक्षिणेकडला भाग त्यांनी पाहिला आणि तिथे एक सुंदर अशा प्रकारचं शहर पाहिलं. पुरम लक्षित लक्षणाम. दूरून ते पाहिलं. काय सुंदर शहर आहे म्हणले, काय छान नगरी आहे ही. त्याला 9 द्वार आहेत या नगरीला. त्याला प्राकार आहेत, उपवन आहेत, मोठमोठ्या प्रकारच्या इमारती आहेत, सुंदर उपवन, उंच उंच अशा प्रकारचे वृक्ष लागलेले आहेत. तिथे अनेक तोरणं लावलेले होते, सोन्याचे तोरणं लावलेले होते, रुपयाचे तोरणं लावलेले होते. शृंग मोठमोठे उंच अशा प्रकारच्या घरावर शृंगाई संकुला सर्वतोगृहैहि. प्रत्येक घरावर सोन्याचे आणि चांदीचे अशा प्रकारचे उंच उंच शृंग होते. इमारती सुंदर होत्या. नील स्फटिक वैदूर्य. निळ्या स्फटिक
स्फटिक पांढरा स्वच्छ आणि नीलमणी सर्वत्र लावलेले, वैदूर्य मण्याचं सर्वत्र त्याचे मुक्ता मरकतारुणही, त्याचप्रमाणे सुंदर मोत्याच्या झालरी लावलेल्या होत्या आणि त्याही चमकत होत्या. उंच उंच अशा प्रकारचे हर्म्य म्हणजे माडे हुडे, माड्या उंच उंच प्रकारच्या गच्छा आणि त्यावरती दिवे लावलेले, दीप्तांश्रिय भोगवती. याप्रमाणे सुंदर ही नगरी पाहिली. सभा आहेत, रस्ते मोठमोठे आहेत, तिथे क्रीडा खेळण्यासाठी काही जागा आहेत, क्रीडांगण ज्याला आपण म्हणतो. त्याच्यानंतर आपण म्हणजे ही व्यापारी पेठ मोठमोठी, मग सोन्याची चांदीची, त्याचप्रमाणे दुकानं, मोठमोठी दुकानं होते. काय सुंदर दुकान आहेत हो, काय सोन्या चांदीचे दुकानं चमकायला लागलेत. चैत्यध्वज पताका लावलेल्या होत्या विद्रुमाच्या. त्याचप्रमाणे तिथे सुंदर अशा प्रकारचे माणिक्य रत्न यांनी भरलेलं हे सगळं नगर पाहिलं. आणि भोगवती नागानाम पुरी मी व, रूप कसं दिसलं या नगरीचं, तर नागाची पुरी अर्थात भोगपुरी. नाग हा भोगाने युक्त असतो, त्यामुळं आपण जेव्हा पंचमस्कंधामध्ये ते वर्णन पाहणार आहोत पातालाचं, अतल सुतल वितल तलातल पाताल, तर यामध्ये जास्तीत जास्त भोगणारे नाग आहे. आणि त्यांचं जसं वर्णन, नगरीचं वर्णन केलेलं आहे तशी नगरी यांना दिसली. म्हणून सभा समाजस्थानम, सभा म्हणजे काय याचं वर्णन केलं. आपण म्हणतो सभा समाजस्थानम, आपण त्याला आज म्हणतो हे एखाद्या समाजासाठी केलेले काही सभागृह असतात. सभागृह समाज एकत्र यावा म्हणून केलेले सभागृह, त्याला सभास्थानम. चत्वरम चतुष्पथा, चौक मोठमोठे चौक. त्यानंतर रथ्या म्हणजे राजमार्ग. आक्रीडा म्हणजे त्या ठिकाणी खेळ द्यूत वगैरे खेळलं जातं ते स्थान. आपण म्हणजे हट्टही. त्यानंतर ध्वज पताका हे सगळे लावलेले होते. आणि हे सगळं पाहता पाहता हा पुरंजन दंग झाला. तो बघतच राहिला नुसतं आणि अभिज्ञात पुढे निघून गेला. आणि माग पाहतो तर आपला मित्र मागच आहे. त्याला त्या सगळ्यामध्ये तल्लीन झालेला पाहिला. त्या ठिकाणी जलाशय पाहिले. त्या जलाशयामध्ये सुंदर अशा प्रकारचे मृग होते, काही हंस होते, पारावत होते. हिम निर्झर विकृष्ण, सुंदर अशा प्रकारचे निर्झर, थंड अशा प्रकारचं पाणी त्याच्यातून वाहत होतं. त्यामध्ये कुसुम होते, वेगवेगळे फुलं होते. त्या फुलांच्या वरून येणारा वारा, सुगंधी वारा त्याच्यापर्यंत येत होता. काय सुगंध यायलाय, काय थंड वाटायलाय, काय गारवा आहे, काय रूप आहे. चलत प्रवाल विटप, विटप म्हणजे त्या ठिकाणी अरण्य, अनेक झाडांची गर्दी त्या ठिकाणी होती मोठमोठ्या. आणि नलिनी तटसंपदी, अनेक सुंदर सुंदर फुलं कमलिनी फुललेल्या तिथे अरण्य होते. मृगव्रात आहेत, अनेक मृग खेळत होते. हरिण आहेत, ससे आहेत, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे पशु पक्षी यांचे आवाज येत होते. आहूतम मन्यते पांथो, जणू काही येणाऱ्या जाणाऱ्याला ते बोलावत आहेत. जणू काही येणाऱ्या जाणाऱ्याला म्हणतात इकडे या. हे सगळे पक्षी त्यांचं पूजन चाललेलं आणि या सगळ्या पशु पक्ष्यांच्या सुंदर वातावरणामध्ये आहूतम मन्यते पांथो यत्र कोकिल पूजतही, कोकिळांचे आवाज चाललेले. जणू काही कोकिळा आपल्याला बोलवायच लागल्यात. यत्र छयागतम तत्र ददर्श प्रमोदोत्तमाम. आणि हे पाहता क्षणीच तो इतका भुलला, पुढं 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 जात राहिला. तेवढ्यात अभिज्ञाताने पाहिलं. अरे म्हणले तू काय करायलास? म्हणजे मला एवढं सगळं शहर काय ते बघून येतो, नुसतं फिरून येतो. तो म्हणे अरे शहर फिरू नको येऊ, या गावी जाऊ नको. नाही नुसतं बघून तर येतो, फिरून यायला काय हरकत आहे, आपण सगळीकडे फिरलो. तो म्हणला नको, मी चाललो. मग मी थांबत नाही, मी निघालो. आणि तिथून अभिज्ञात निघून गेला. आणि हा मात्र मी आत्ता येतो, तू थांब, मी 10 मिनिटात परत येतो असं म्हणून तिथून खाली 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 येत राहिला. जसा जसा खाली खाली येत राहिला एक 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 गोष्टी पाहत राहिला. आणि अरण्य पाहिले, मृग पाहिले, त्याचप्रमाणे जलाशय पाहिले, तिथलं सुंदर रूप पाहिलं आणि बाग बगीचे पाहिले.
आतापर्यंत काही वाटलं नाही, तेवढ्यात त्याला एक तिथे ललना, एक स्त्री दिसली. पंचशीर्षा हिना गुप्ताम, 5 नाग तिचं रक्षण करत होते. तिच्या मस्तकाचं, तिच्या डोक्याच्या भोवती 5 नाग होते. प्रतिहारेण सर्वतः अन्वेषमाणा मृषम प्रौढाम कामरूपिणीम. ही स्त्री पाहिल्याबरोबर ती कशी होती याचं वर्णन त्याने केले. मग प्रौढाम, अप्रौढाम, ती प्रौढ नव्हती. तर प्रौढ कामरूपिणी, ही प्रौढ कोणाला म्हणायचं त्याचं वर्णन आपल्याला श्यामा शब्दाने त्यांनी केलेलं आहे. कारण पिशंग निवीन सुश्रोणीम श्यामाम कन कन मैखलाम. श्यामाम म्हणजे नुसती सावळ्या रंगाची, या अर्थाने श्यामाम नाहीये. या कालिदासाने श्यामा शब्दाचं वर्णन करत असताना श्यामा नव यौवन मध्यस्थाम असं म्हटलंय. किंवा श्यामा शब्दाचा अर्थ देताना आपल्याला त्याच्यावरती जी टीका केलेली आहे या प्रत्यक्ष कवी कुलगुरू कालिदास यांच्या काव्यामध्ये जो शब्द येतो त्यावर मल्लीनाथाने टीका केलेली आहे. ती मल्लीनाथाची टीका फार प्रसिद्ध आहे. त्या मल्लीनाथाच्या टीकेमध्ये त्यांनी श्यामा शब्दाचं तात्पर्य देताना अप्रसूता भवेत श्यामा तन्वीच नवयौवना असं म्हटलंय. अप्रसूता म्हणजे जी प्रसूत झालेली नाही, अर्थात जिचं लग्न झालेलं नाही तिला श्यामा म्हणायचं. म्हणून कुमारिका आहे थोडक्यात. आणि तन्वीच नवयौवना, नुकतीच यौवनामध्ये आलेली, ज्याला माऊलींनी त्याचं वर्णन केलंय की नुकत्याच यौवनामध्ये आलेली अशी स्त्री. शीते सुखोष्ण सर्वांगी ग्रीष्मेषु सुख शीतला असे वर्णन आहे की जी शीते सुखोष्ण सर्वांगी, जी उष्णतेच्या काळामध्ये जी थंड आणि थंडीच्या काळामध्ये जी गरम अशी जी आहे तिला त्यांनी तप्तकांचन वर्णामाम शास्त्री श्यामेती कथ्यते असं म्हटलं. तिला श्यामा म्हणावं. याप्रमाणे तिला पाहिल्याबरोबर हा पुढे आला. तिला काहीतरी बोलावं असं त्याला वाटलं. अन्वेषमाणा वृषभम प्रौढाम कामरूपिणीम सुनासाम सुदतीम बालाम. अगदी जवळ 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 आला. कारण जवळ आल्याशिवाय त्याला दिसेल कसं की तिचं नाक सुंदर आहे, तिच्या श्रोणी सुंदर आहेत, त्याप्रमाणे तिच्या कानातले कुंडल हलतायत. पिशंग निवीम, तिने सुंदर अशा प्रकारचं वस्त्र धारण केलेलं आहे. आणि कनक मेखलाम, कंबरपट्टा धारण केलेला आहे सोन्याचा. पद्भ्याम पणभ्याम चलंतीम, तो जवळ 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 येऊ लागला. कारण तिच्या पायातल्या पैंजणांचा आवाजही याला आला. पैंजणांचा आवाज आल्याबरोबर ती कशी चालते ते पाहिलं. ती मोठ्या गडबडीने ठुमकत ठुमकत चालत होती. नूपुरेर देवता मिव, प्रत्यक्ष देवता असावी, एखादी अप्सरा असावी तशी ती दिसू लागली. आणि तिच्या स्वरूपाकडे, सौंदर्याकडे, गजगामिनी असणाऱ्या तिच्या रूपाकडे आणि तमाह ललितम वीराहा, तिच्या पायातल्या पैंजणांच्या आवाजाने हा दंग झाला. त्याचप्रमाणे कमरेच्या कंबरपट्ट्याच्या घुंगराने दंग झाला. आणि स्निग्धे पांगेन पुंखेन स्पृष्ट प्रेम भ्रुवा, याच्या अंतःकरणात तिच्याबद्दल प्रेम उत्पन्न झालं. आणि मग म्हटलं आता बोलावंच. काय हुन हुन म्हणेल, आपल्याला रागवेल, नाही नाही म्हणेल, नाही तर हो म्हण. विचारलं का त्वम, का हो बाई साहेब आपण कोण आहात. आणि कंजपला साक्षी, आपण दिसायला सुंदर आहात, एखाद्या कमल पत्राप्रमाणे आपले नेत्र आहेत. आणि आपण काय करत आहात, आपलं लग्न झालं नाही वाटतं. इमाम बुबुरी भिरू किमचिकीर्षम समे, आणि एवढ्या सगळ्या नगरीमध्ये तुम्ही एकट्याच फिरायला लागलात. आणि हे 11 जण या ठिकाणी उभे आहेत, हे तुमचं रक्षण करायला उभे आहेत. तुमच्या बाजूला जे 5 नाग आहेत ते तुमचं रक्षण करतायत. आपण कोण ते मला सांगा. आणि आपल्या जर लग्न करायचं असेल तर मी तयार आहे तुमच्या बरोबर लग्नाला, मी उभा आहे. त्वम ह्रीर भवान्यसधवाग्रमापती विचिंतवन, तुम्ही पती शोधत असाल तर मी तुमचा पती व्हायला तयार आहे. त्वदंघ्री कामा समस्त कामम व पद्मकोश पतित कराग्रात नासांवरा वरोर्वन्यतमा भुवि स्पृक् पुरी मिमां वीर वरेण साकम. तिने पाहिलं, तिने त्याच्या विनंतीकडे पाहिलं, त्याच्या रूपाकडे पाहिलं, तो हात जोडून कसा बोलतोय ते पाहिलं. आणि ती म्हणाली हो मी माझे पती शोधते, मला लग्न करायचं हे तर खरंच आहे. पण किंचित लाजली. या व्रीडया नाभिमुखम शुची स्मिते, किंचित लाजली, हसली आणि स्मित वदन करून
त्याच्याकडे बघून म्हणाली, हो मला लग्न करायचंच आहे, पण मी अशा बरोबर लग्न करणार आहे की जो पती माझ्या शब्दाच्या बाहेर नाही. मी अशा बरोबर लग्न करणार आहे की त्वदन्यरमये ह्यरते neko विदम. मी अशा माणसाबरोबर लग्न करणार आहे की जो रतिकोविद आहे आणि त्याचबरोबर अश्वस्तनमिदम पशु. उद्या काय होईल याचा विचार न करणारा जसा पशु असावा तसा असेल तर मी त्याच्याबरोबर लग्न करणार आहे. म्हणून अश्वस्तनमिदम पशु. अ म्हणजे नाही, श्व म्हणजे उद्या. उद्या काय होईल याची ज्याला काही काळजी नसते, उद्या काय होईल याचं ज्याला भान नसतं, असा पशु म्हणजे होय बा मला पती पाहिजे, होय बा पती मी करणार आहे. आणि तुम्ही तसे असाल तर पहा. तो म्हणला हो मी तसाच आहे, मी सुद्धा होय बा आहे, मी तुमच्या आज्ञेच्या पलीकडे जाणार नाही. न प्रियत प्रियम प्राप्तम नादृशं पतिम. नारद म्हणतात हे प्राचीन बरी. अशा पद्धतीने तिने त्याला वरलं आणि मग दोघांचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर हे आपल्या राजमहालामध्ये आले. राजमहालात आले. इति तो दंपती तत्र समुद्य समयम मिथा ताम प्रविश्य पुरीम. राजन पुरीमध्ये आले. आल्याबरोबर तिथे उपगीयमानो ललितम, त्यांचं संसार मोठ्या थाटात चालला. उपगीयमानो ललितम, त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचे बगीचे होते, बाग होता. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी विहारस्थानं होते. गायक त्या ठिकाणी गायन करणारे लोक होते. खेळण्यासाठी जागा होत्या. क्रीडन परिवृत्ता, जलक्रीडा म्हटलं तर जलक्रीडा. वनामध्ये फिरायचं तो वनामध्ये फिरण्यासाठी. सगळीकडे कुठेही त्यांना प्रतिबंध नव्हता. आणि एवढा भोग ते भोगत राहिले. 9 द्वार होते त्या नगरीला, 9 द्वार होते. प्रत्येक द्वारातून तो उपभोग घेत होता. प्रत्येक द्वारामधून पंचद्वारस्तु पौरस्त्या, त्यापैकी त्यांनी वर्णन केले. हा जो नगर जे आहे ते पृथक पृथक अशा प्रकारच्या वेगवेगळ्या द्वारांनी विभागलेलं होतं. 5 द्वार पूर्वेला, 1 दक्षिणेला, 1 उत्तरेला, 2 पश्चिमेला. आणि त्यांचं वर्णन त्यांनी केलंय. पूर्वेला खद्योत, त्याचप्रमाणे आविर्मुख नावाचं 2 द्वार. त्यानंतर पुढे पुरंजन राजा त्यामध्ये द्युमान नावाच्या मित्रासोबत आणि विभ्राजित नावाच्या देशाला जाणं येणं करत होता. तिथे नलिनी आणि नालिनी असे 2 द्वार होते. त्यामध्ये ते अवधूत त्यांच्यासोबत सौरभ नावाच्या देशाला तो जात होता. पूर्व दिशे आणि मुख्य जे 5वं द्वार आहे ते रसज्ञ विपणक असं स्थान आहे. तिथं बहुदन नावाच्या आपण या देशाला जात होता. त्यानंतर दक्षिण दिशेला पितृहू हे द्वार आहे आणि तिथे पुरंजन राजा श्रुतधर यांच्यासोबत दक्षिण पांचाल देशाला जात होता. उत्तर या ठिकाणी देवहू नावाचं द्वार आहे. तिथे श्रुतधर याच्यासोबत तो उत्तर पांचालला जात होता. पश्चिम दिशेला आसुरी नावाचं द्वार आहे. तिथे तो दुर्मदाच्या सोबत ग्रामक नावाच्या देशाला जात होता. आणि निवृत्ती नावाचं जे द्वार आहे पश्चिम ठिकाणी, तिथे लुब्धकाच्या सह वैशस नावाच्या देशाला तो जात होता. ज्याप्रमाणे सर्वत्र त्याचा संचार होता. त्या नगरीमध्ये निर्वाक आणि पेशस्कृत असे 2 नागरिक होते. हे आंधळे होते. राजा पुरंजन हा त्याला डोळे होते, परंतु यांना मात्र डोळे नव्हते. आणि तो हे राजा पुरंजनाच्या डोळ्याने हे सगळं संसार पाहत होते. याप्रमाणे कधी कधी तो या द्वाराला जायचा, कधी त्या द्वाराने जायचा. अशा पद्धतीने सर्वत्र जाऊन तो भोग भोगायचा. ज्याप्रमाणे करता 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 एके दिवशी क्वचित पिबंत्या पिबती त्यांनी वर्णन केले की हा आपल्या स्त्रीसोबत इतका तन्मय झाला, इतका एकरूप झाला. या स्त्रीच्या सोबत एक क्षण सुद्धा तो स्त्रीला सोडून राहत नव्हता. क्वचित पिबत्या पिबत्याम पिबती, ती पाणी प्यायला लागली तरच हा पाणी प्यायचा, ती चहा प्यायली तरच हा चहा प्यायचा. मदिराम मध्ये भला हा, तिने मदिरा घेतली तरच हा मदिरा घ्यायचा. अष्टंत्याम क्वचित अश्नाती, तिने घास घेतल्याशिवाय हा घास घेत नव्हता.
अश्नंत्याम क्वचित अश्नाती जक्षत्याम सहजक्षती. तिने पाहिलं तरच हा पाहायचा. तिने लक्ष नाही दिलं तर हा लक्ष देत नव्हता. तिने ऐकलं तरच ऐकायचा. क्वचित गायती गायत्याम. गाणं म्हणा नाही, ती म्हणल्याशिवाय म्हणायचं नाही. तिने गाणं म्हणायला सुरुवात केली तरच हा म्हणायचा. गायंत्या गायंती क्वचित गायती गायत्या मृदत्या मृदती क्वचित. कधी कधी ती रडायला लागली की हाय रडणं सुरू करायचं. हा तू का रडायला लागला? ती रडायली ना, ती रडायली तर मला रडणं भाग आहे. मृदती क्वचित क्वचित हसंत्याम. कधी हसायचं. ती हसली तर हा हसणार, ती रडली तर हा रडणार, ती बसली तर हा बसणार, ती उठली तर हा उठणार, तिने प्राशन काही केलं तरच हा करणार, ती पळाली तर हा पळणार. क्वचित धावती धावत्याम तिष्ठन्त्याम म्हणून तिष्ठती. ती थांबली की हा थांबणार. अरे का थांबला? ती थांबली मग थांबणं भाग आहे ना. अनुशेते शयाना मग वनवासते क्वचित असती मग क्वचित